लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसंदर्भातील विधेयकावरून महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचं पाहायला मिळालं। खासदार सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाशी बोलताना डिलिमिटेशन विधेयकात 50% जागावाढीची मर्यादा ठेवली गेल्यास त्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत अशी भूमिका मांडली। त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अंतर्गत चर्चा आणि फोनाफोनी सुरू झाल्याची माहिती समोर आली। दरम्यान खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा राऊतांनी केला। तसंच बिल येणार असेल तर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊत म्हणाले। तर महिला विधेयकाला विरोध म्हणजे राऊतांचा दुटप्पीपणा असल्याचं भाजपचे नेते नवनाथ बन यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे। भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं ही अशा प्रकारची भूमिका आहे। माझा आत्ता सुप्रियाताई सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, आता इथे येतानाच मी बोलत होतो आणि त्यांनाही आश्चर्य वाटतंय। ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ। मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती, हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे। त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो। पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात की पक्ष फोडले जातील आणि मग खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात